नेक्स्ट आहे गेन. तर गेन म्हणजे काय, तर आता आपल्याला गेन बद्दल पण खूप डिटेलिंग शिकायचं आहे ह्या विषयामध्ये. तुम्हाला आपल्याचं डेरिवेशन वगैरे बरंच काही काही आहे. पण गेन म्हणजे काय, तर गेन म्हणजे तुम्ही मागच्या सेमला बीजेटी मध्ये शिकलेलं आहे अल्फा बीटा गॅमा, आठवते का तुम्हाला काही? करंट गेन नाही, तुम्हाला मी आता विचारतच नाही काय तुम्हाला आठवतंय का. तर गेन म्हणजे काय, आउटपुट अपॉन इनपुट, त्याला म्हणायचं गेन. आता जर याच्यामध्ये बरेच गेन असतात, व्होल्टेज गेन असते, करंट गेन असते, नंतर पॉवर गेन असते. ठीक आहे. तर मग आउटपुट व्होल्टेज गेन म्हणजे काय, तर आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज म्हणजे काय झाले, व्होल्टेज गेन झाले. करंट गेन म्हणजे काय, आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट म्हणजे काय झाला, करंट गेन झाले. पॉवर गेन म्हणजे काय, आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर म्हणजे हे झाले, पॉवर गेन झाली. ठीक आहे. तर आपल्याला जेव्हा ऍम्प्लिफायर घ्यायचा असतो त्यावेळेस आपल्याला बघा, आता तुम्हाला मी प्रॅक्टिकली गेनचा अर्थ सांगते. गेन म्हणजे काय, हे बघा, जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेवढं तुम्हाला आउटपुट मिळतं, बरोबर. तुम्ही टाइमपास केला तर आउटपुट पण तसंच मिळतं. म्हणजे तुम्ही जेवढे मेहनत कराल तेवढंच तुम्हाला आउटपुट पण मिळतं, आणि ह्याचा रेशो म्हणजे तुमचे मार्क असतात, बरोबर की नाही. दॅट इज कॉल्ड एज अ गेन. ऍम्प्लिफायर मध्ये पण तसंच आहे, जेवढं तुम्ही इनपुट देता मग ह्याच्यामध्ये किती लॉसेस होतात, फायनली तुम्हाला किती आउटपुट मिळतं. आता ह्याच्यामध्ये क्वालिटी पण असते ना, तुम्ही कोणते कॉम्पोनंट्स वापरता त्याच्यावर पण तुमची क्वालिटी डिपेंड असते. तर ही गेन आहे ही कशी असली पाहिजे, तुमची जास्त असली पाहिजे. जास्त म्हणजे जेवढं तुम्ही इनपुट दिलंय तेवढंच आउटपुट मिळालं पाहिजे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे. तर आता तुम्ही जर 1-2 तास अभ्यास गेन ऍम्प्लिफायर सर्किट जेव्हा कन्सिडर करतो त्यावेळेस आपण गेन पण कन्सिडर करतो. अर्थात हे डिपेंड आहे तुमचा कोणता ऍम्प्लिफायर आहे, व्होल्टेज ऍम्प्लिफायर आहे, करंट ऍम्प्लिफायर आहे की पॉवर ऍम्प्लिफायर आहे, त्याप्रमाणे तुमची गेन काय होते, चेंज होत जाते. ठीक आहे. आणि गेन म्हणजे आपण नाही का, साऊंड जो असतो ना, साऊंड तो कशामध्ये मोजतात तुम्हाला माहिती आहे की, समजा जर तुमचे सेम पॅरामीटर असेल तर गेनला हे नसतं, काय म्हणतात त्याला, युनिट नसतं. कारण व्होल्टेज काय होणार, कॅन्सल होणार. करंट काय होणार, कॅन्सल होणार. पॉवर काय होणार, कॅन्सल होणार. मग इथं तुम्हाला हे मिळेल का, काय म्हणतात त्याला, युनिट मिळेल का, याला युनिट नसतं. पण काही ठिकाणी जे आपण पुढे घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला जे पॉवर गेन असते किंवा अजून पुढे आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण लॉग व्हॅल्यू कन्सिडर करतो त्यावेळेस मात्र आपण डीबी मध्ये ते मेजर करतो. इथे काही लॉग व्हॅल्यू कन्सिडर केलेली नाही, ऍज इट इज आउटपुट आपण इनपुट कन्सिडर केलेलं आहे. म्हणून ह्या केसमध्ये गेनला हे मेजरमेंट किंवा युनिट नसतं. समजलंय सगळ्यांना? ओके. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट जो पॅरामीटर आहे तो म्हणजे कोणता, तो आहे तुमचं इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे पण आउटपुट अपॉन इनपुटच, आउटपुट अपॉन इनपुट म्हणजेच इफिशियन्सी. पण इफिशियन्सीला आपण काय करतो, मल्टिप्लाय बाय 100 करतो. तर इफिशियन्सी नेहमी पर्सेंटेज मध्ये कन्सिडर केली जाते. तुम्ही किती पर्सेंट म्हणजे तुम्ही किती इनपुट दिलं आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह किती आउटपुट आलं ह्याचा रेशो म्हणजे काय झाला, इफिशियन्सी झाली. ठीक आहे. आपण म्हणतो एखादा व्यक्ती खूप इफिशियंट आहे. इफिशियंट म्हणजे काय, की तो जास्त काम करण्याची त्याची कॅपॅसिटी आहे, त्याला म्हणायचं इफिशियंट. ठीक आहे. म्हणजे काही लोक खूप जास्त पॉवरफुली काम करतात, तर मग कधी काही लोक 12-12 तास पण त्यांना काही त्रास होत नाही, ते इझिली काम करू शकतात. काही लोक 2 तासही काम करू शकत नाही, तर त्याला म्हणायचं इफिशियन्सी. तर आपण इथं पण आपल्या ऍम्प्लिफायर सर्किट मध्ये पण आपण हेच कन्सिडर करतो की किती इनपुट प्रोव्हाइड केले आणि रिस्पेक्ट टू दॅट किती आउटपुट आलं, ह्याला म्हणायचं इफिशियन्सी. म्हणजे त्या प्रत्येक ऍम्प्लिफायरची इफिशियन्सी वेगवेगळी असते. काही वेळेस जास्त आपण खूप जास्त, जसं तुम्ही तुम्हाला सांगितलं की डीजे तुम्ही पाहता तर डीजे मध्ये खूप जास्त साऊंड असतो, बरोबर की नाही. मग एवढा जर साऊंड तुम्हाला ऍम्प्लिफाय करायचं असेल तर त्याची कॅपॅसिटी कशी पाहिजे, ऑब्विसली जास्तच पाहिजे. पण तुम्ही एखादं कुठे रेडिओ वगैरे ऐकला तर त्याचा ऍम्प्लिफायरची इफिशियन्सी कशी असणार आहे, कमी असणार आहे. आता ते डीजे मध्ये तर 2-2, 4-4, 10-10 स्पीकर लावतात आणि भले मोठे स्पीकर्स असतात, मग त्याची इफिशियन्सी जास्त असते त्या ऍम्प्लिफायर सर्किटचे, तर त्याला म्हणायचं इफिशियन्सी. इफिशियन्सी नेहमी पर्सेंटेज मध्ये मेजर केली जाते, म्हणजे 25%, 50%, 60% जे काय असेल ते, तर नेहमी हे पर्सेंटेज मध्ये मेजर केलं जातं. ओके. नंतरचा पॅरामीटर आहे बँडविड्थ. तर मला असं वाटतं मागच्या सेमला तुम्हाला बँडविड्थ पण झालेला आहे, पण आता मी काही म्हणत नाही. कसला रिस्पॉन्स हा आठवतं काही,
आरसी कपल एम्प्लिफायरचा रिस्पॉन्स या, बरोबर का. आरसी कपल एम्प्लिफायर मध्ये हे काय असतो F1 आणि हा असतो F2 आणि मधली जी असते ती काय असते तुमची, याला म्हणजे आता ह्याला मीडियम म्हणतात, याला लो म्हणतात, याला हाय म्हणतात. ठीक आहे. तर F2 मायनस F1 म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी मायनस लो फ्रिक्वेन्सी, यातला जो डिफरन्स आहे त्याला आपण म्हणायचं बँड विड्थ. आता बँड विड्थ परत जसं तुमचं हे बदलेल, विषय बदलेल, तसं तसं तुमची बँड विड्थची डेफिनेशन चेंज होणार आहे. आता ह्या विषयामध्ये आपल्या बँड विड्थ घ्यायचीच आहे, पण ती पुढे जाऊन खूप जास्त चेंज होत जाणार आहे. म्हणजे मिनिंग सेमच वाटेल तुम्हाला, शब्द एकच आहे, पण मिनिंग मात्र कसं असणार आहे, वेगवेगळं. ठीक आहे. तर ह्याला F2 आपण हाय फ्रिक्वेन्सी कन्सिडर करूया आणि F1 ला लो फ्रिक्वेन्सी कन्सिडर करूया. तर हाय फ्रिक्वेन्सी मायनस लो फ्रिक्वेन्सी यातला जो डिफरन्स आहे याला म्हणायचं बँड विड्थ. आता हा जो मधला पोर्शन आहे याला सुद्धा आपण काय म्हणणार, बँड विड्थ म्हणणार. तर बँड विड्थ नेहमी कशी पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. कॉन्स्टंट याचा अर्थ काय, तर तुम्हाला थ्रू आउट आउटपुट सेमच आलं पाहिजे ना. असं आहे का, आता कमी आलं, जरा वेळाने जास्त आलं, परत जरा वेळाने आणखी जास्त आलं, परत कमी झालं, असं चालत नाही. तुम्हाला आउटपुट कसं पाहिजे, थ्रू आउट सेम पाहिजे. आणि ते सेम आउटपुट म्हणजेच काय झालं तुमचं बँड विड्थ, म्हणजे कॉन्स्टंट आउटपुट. तर बँड विड्थ नेहमी कशी पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे थ्रू आउट आउटपुट तुमचं, जोवर तुमचं सर्किट ऑन आहे तोपर्यंत तुमच्या सर्किटचा रिस्पॉन्स कसा पाहिजे, सेमच पाहिजे. तुम्ही एखादा रेडिओ लावला, रेडिओ जाऊ द्या, तुमचा मोबाईल देतो म्हणून तो तुमचा, त्यालाच वॉरंटी गॅरंटी आपण म्हणतो की तो किती वर्ष टिकतो वगैरे. तर बँडविड्थ म्हणजे हाय आणि लो फ्रिक्वेन्सी मधला जो डिफरन्स आहे त्याला म्हणायचं बँडविड्थ. तर ही एक कॅरेक्टरिस्टिक्स एम्प्लिफायरची. प्रत्येकाचा रिस्पॉन्स वेगवेगळा आहे. आता हे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलंय. हे जसं तुमचा जसं एम्प्लिफायर बदलणार तसं तसं ह्या फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पण तुमचा चेंज होत जाणार आहे. फक्त इथं आता मी आरसी कपलचं तुम्हाला काय सांगितलं, कारण तुमचं मागच्या सेमला झालंय, किमान थोडंफार तर तुम्हाला माहिती आहे, डोळ्या खालून गेलेले, कानावर पडलेले बऱ्याच वेळा, तर तुम्हाला ते समजतं म्हणून मी याचं एक्झाम्पल दिलं. कळालं का हे बँडविड्थचं. तर हे कॅरेक्टरिस्टिक्स झाले. आता अजून एक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे बाकीचे काही न सांगण्यासारखे आहेत, एवढं काही विशेष नाही त्याच्यामध्ये. तर बघा कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स, इम्पिडन्स मॅचिंग असला पाहिजे, इफिशियन्सी हाय पाहिजे, गेन पण हाय पाहिजे, नंतर डिस्टॉर्शन लो पाहिजे, हार्मोनिक डिस्टॉर्शन कसं पाहिजे, लो पाहिजे, आणि सर्किट तुमचं बल्की नसलं पाहिजे, म्हणजे हलकं फुलकं असलं पाहिजे वजनाने. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त पॉवर ट्रान्झिस्टर्स यूज करतो. तर पॉवर ट्रान्झिस्टर्स काय ते आता मी तुम्हाला नाही सांगू शकत, फक्त एक लक्षात ठेवा की पॉवर ट्रान्झिस्टर तुम्ही बीजेटी शिकलात, जेएफईटी शिकलात, मॉसफेट शिकलात, तसंच एक टाईप आहे पॉवर बीजेटी पण असतात, पॉवर मॉसफेट पण असतात, पॉवर जेएफईटी असतात. तर जितके जास्त तुम्ही पॉवर एम्प्लिफायर, पॉवर ट्रान्झिस्टर्स वापरणार तितकं तुम्हाला जास्त बेनिफिट, जास्त प्रॉपर आउटपुट आणि जास्त विदाऊट एनी नॉईज, विदाऊट एनी डिस्टॉर्शन असं आउटपुट मिळतं. त्याला म्हणायचं एम्प्लिफायर. तर हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे एम्प्लिफायरच्या. म्हणजे तुम्हाला कोणतं एम्प्लिफायर खरेदी करताना तुम्हाला आधी या सगळ्या गोष्टी चेक करायच्या. आणि मेन म्हणजे ऍप्लिकेशन, तुम्हाला कुठं वापरायचं. तुम्ही डीजे साठी छोटा एम्प्लिफायर नाही वापरू शकत किंवा रेडिओसाठी भला मोठा एम्प्लिफायर नाही वापरू शकत. तर डिपेंड आहे तुमची ऍप्लिकेशन काय, त्याप्रमाणे तुम्हाला ते एम्प्लिफायर सिलेक्ट करावे लागतात. ओके, समजलं सगळ्यांना. ओके, आता बघा काल आपण पॉवर एम्प्लिफायर घेतले, तर पॉवर एम्प्लिफायर मध्ये आता आपल्याला जास्त डिटेलिंग जायचंय. तर मला काल क्लासिफिकेशन लिहून द्यायचं राहिले, पण ते आता आज घेता येईल आपल्याला लिहून. तर पॉवर एम्प्लिफायर आपल्याला हा विषयाचं, ह्या चॅप्टरचं नावच आहे पॉवर एम्प्लिफायर. ठीक आहे. तर यातला पहिला आहे तुमचा क्लास ए एम्प्लिफायर, दुसरा आहे तुमचा क्लास बी एम्प्लिफायर, तिसरा आहे तुमचा क्लास सी एम्प्लिफायर, आणि चौथा आहे क्लास डी, आणि पाचवा आहे क्लास ए बी. असे 5 एम्प्लिफायर आहे पॉवर एम्प्लिफायर. हे तसंच आपल्याला डिटेलिंग शिकायचं. डिटेलिंग म्हणजे याची सर्किट डायग्राम, याचे कॅरेक्टरिस्टिक्स, याची वेव्ह फॉर्म कशा आहेत त्या, आणि ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज वगैरे वगैरे वगैरे. ओके, आता पहिला आपण घेऊया क्लास ए एम्प्लिफायर. आता बघा हे जे पॉवर एम्प्लिफायर आहेत हे कशावर डिपेंड आहेत, तर पोझिशन ऑफ क्यू पॉइंट. म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं की बीजेटी मध्ये काय असतं, कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जसं पोझिशन बदलेल त्या क्यू पॉइंटची
तसं तसं तुमचं काय होणार, त्याची ऍप्लिकेशन चेंज होते. जर तुमचा क्यू पॉईंट जर ऍक्टिव्ह रिजन मध्ये असेल तर काय होणार, तर ट्रान्झिस्टर काय काम करतो, ऍज अ ऍम्प्लिफायर म्हणून काम करतो. जेव्हा तो कट ऑफ रिजन मध्ये येतो त्यावेळेस तो काय करतो, स्विच ऑफ म्हणून काम करतो. आणि जेव्हा तो सॅच्युरेशन रिजन मध्ये जातो त्यावेळेस तो स्विच ऑन म्हणून काम करतो. ठीक आहे. आता इथे आपल्याला थ्रू आउट ऍम्प्लिफायरच काम करून घ्यायचे त्याच्याकडून, कारण आपले टाईपच तसलेच ऍम्प्लिफायरचे. ठीक आहे. आता क्लास ए ऍम्प्लिफायर म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये क्लास ए ऍम्प्लिफायर मध्ये क्यू पॉइंट जो असतो तो तुमचा असतो ऍक्टिव्ह रिजन मध्ये. हे तुमचे बीजेटीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि हा तुमचा लोड लाईन आहे. तर जेव्हा तुमचा क्यू पॉइंट इथं ऍक्टिव्ह रिजन मध्ये असेल, हे आहे कट ऑफ रिजन आणि हा आहे तुमचं सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन आणि मधला जो पोर्शन आहे हा तुमचा काय, ऍक्टिव्ह रिजनचा आहे. ठीक आहे. जेव्हा तुमचा क्यू पॉइंट ऍट द सेंटर ऑफ ऍक्टिव्ह रिजन असेल त्यावेळेस तुमचा ट्रान्झिस्टर हा क्लास ए ऍम्प्लिफायर म्हणून काम करतो. आता ह्याच्या तुम्हाला डायग्राम काढणं अपेक्षित आहे. तर इथं काय याची काही सर्किट डायग्राम वगैरे काहीच नाही, पण ह्याची मात्र तुम्हाला वेव्ह फॉर्म किंवा त्याचे जे काही हे परफॉर्मन्स आहे तो मात्र तुम्हाला काढावा लागतो. तर ह्याला सगळ्या ट्रिक्स आहेत, त्याचं काय टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला पूर्ण डायग्राम काढून दाखवते कशी काढायची. तर आता ह्याच्यामध्ये बघा, आता माझ्याकडे काही हे नाहीये, काय म्हणतात त्याला, स्केल वगैरे काही नाहीये, मी अशीच काढते. हे बघा, हा क्यू पॉइंट ऍक्टिव्ह रिजन मध्ये, तर ह्याचे शेजारचे बाजारचे 2 पॉइंट कन्सिडर करायचे आणि याचं प्रोजेक्शन घ्यायचं. हा जरा मी सेंटरला ठेवते म्हणजे जरा प्रोजेक्शन चांगलं येईल. तर ह्याचं प्रोजेक्शन घ्यायचं आणि इथे अशी डायग्राम ड्रॉ करायची. हे दाखवायचे तुमचे इनपुट सिग्नल. ठीक आहे, इनपुट सिग्नल आणि ह्याचं जे आहे याचं आउटपुट ते मात्र आपल्याला इकडं घ्यायचं आहे, असं प्रोजेक्शन घेऊन परत. तर ह्याची डायग्राम काढताना पण तुम्हाला कशी काढायची परत, तर हे तुमचं काय झालं, आउटपुट झालं. तर ही डायग्राम काढावी लागते पेपरला तुम्हाला. आणि प्लस ह्याचं पण अजून खाली पण प्रोजेक्शन घ्यावं लागतं, अशी डायग्राम काढावी लागते. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. तर हे बघा, आता ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला ते पण मी एक्सप्लेन करते. इतकं बारीक अक्षर आहे ना. तुमची इनपुट साइड आहे, हे ज्या हा जो परफॉर्मन्स मिळालाय हा व्होल्टेजचा परफॉर्मन्स आहे आणि हा जो आहे करंटचा परफॉर्मन्स. तर तुम्हाला पेपरला ही डायग्राम ड्रॉ करणं अपेक्षित आहे. हा, याची सर्किट डायग्राम नाही आहे, क्लास ए पुशपुलची डायग्राम आहे, पण आता आपण फक्त क्लास ए घेतो सिंपल. हा, याच्यामध्ये आपण आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, क्लास ए ऍम्प्लिफायर मध्ये, तर क्लास ए ऍम्प्लिफायर मध्ये क्यू पॉइंट कुठे असतो, सेंटरला, ऍक्टिव्ह रिजनच्या सेंटरला असतो. आणि हा काय करतो, आणखीन एक महत्वाची गोष्ट, जो तुमचा ट्रान्झिस्टर कंडक्ट होणार आहे तो कसा करणार, फुल सायकल कंडक्ट होणार. फुल सायकल म्हणजे काय, तुम्ही जेव्हा एसी सप्लाय देणार त्यावेळेस तो इथून स्टार्ट होईल कंडक्ट व्हायला, ट्रान्झिस्टर कंडक्ट होतो म्हणजे तो ट्रान्झिस्टर कुठपर्यंत ऑन राहणार आहे, जो जेव्हा तुम्ही त्याला इनपुट देता 0 आणि 360 डिग्री पर्यंत तो काय करेल, ऑन राहील. समजलं का, म्हणजे जेव्हा तुम्हाला फुल सायकल तुमची कंडक्ट होईल तोपर्यंत तुमचा ट्रान्झिस्टर काय असणार आहे, ऑन असणार आहे. म्हणजे दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स काय झाली क्लास ए ची, तर तुमचा पहिला सेंटर पॉइंट मध्ये ऍक्टिव्ह रिजन मध्ये क्यू पॉइंट असला पाहिजे, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन म्हणजे तुमचा ट्रान्झिस्टर 360 डिग्री पर्यंत काय असतो, कंडक्ट असतो किंवा ऑन असतो. 360 डिग्री कंप्लीट झालं, ह्या स्पॉटला काय होणार, ट्रान्झिस्टर ऑफ होऊन जाणार. मग परत पुढच्या सायकलला तो काय होईल, ऑन होईल. म्हणजे पूर्ण 360 डिग्री तो काय होतो, कंडक्ट होतो. कारण का, तर क्यू पॉइंट कुठे आहे तुमचा, ऍक्टिव्ह रिजन मध्ये आहे. ठीक आहे. आणि नंतरची कंडिशन आहे, याच्यामध्ये आणखीन एक कंडिशन असते, ती म्हणजे आता बघा याच्यात एक आणखीन याचा ऍडव्हान्टेजेस काय, ह्याच्यामध्ये पूर्ण ट्रान्झिस्टर 360 ला कंडक्ट होतो. त्यामुळं तुम्हाला दुसरा बघा, आता आपण क्लास बी घेतला, आता क्लास बी मध्ये आता ऍक्च्युली सांगणार नाही क्लास बी. आता क्लास बी मध्ये काय होतं, क्यू पॉइंट आहे ना कट ऑफ रिजन मध्ये असतो.
हा, जेव्हा तो क्यू पॉइंट कट ऑफ मध्ये येतो तेव्हा ट्रान्झिस्टर फक्त हाफ सायकललाच कंडक्ट होतो, पुढच्या हाफ सायकलला तो कंडक्ट होत नाही. मग मला सांगा, फुल सायकल मला कंडक्ट करायची असेल तर मला किती ट्रान्झिस्टर लागतील? 2. ह्या हाफ साठी एक आणि दुसऱ्या हाफ साठी एक. मात्र इथं तसं आहे का? नाही. इथं फुल सायकल एक ट्रान्झिस्टर कंडक्ट होतो. म्हणजेच तुम्हाला एका ट्रान्झिस्टर मध्ये ह्याचं काम होतं क्लास एचं. पण क्लास बी साठी तुम्हाला 2 ट्रान्झिस्टर लागतात, एक फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि सेकंड वन फॉर निगेटिव्ह हाफ सायकल. समजलं का? तर हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे की एक ट्रान्झिस्टर फुल सायकल कंडक्ट करतो. नंतरच ह्याच्यामध्ये बघा, क्यू पॉइंट तुमचा कुठे आहे आता? ऍक्टिव्ह रिजन मध्ये. म्हणजे यातलं जर डिस्टॉर्शन जे आहे ते खूप कमी असतं, म्हणजे नाहीच नसतं, झिरोच असतं. पण असं मी झिरो सांगू शकत नाही, कारण शेवटी प्रॅक्टिकल आहे. तसं तुम्हाला गाडीचं ऍव्हरेज, गाडी जे हे आहेत कंपनीवाले ते तुम्हाला सांगतात ऍव्हरेज 100 किलोमीटर नाही, पण 75 किलोमीटर पर आवर. गाडी खरंच चालते का प्रॅक्टिकली 75? नाही चालत, कारण तुमच्या रोडची कंडिशन त्यांना काय माहिती असते, चालवणारा कसा आहे ते थोडीच माहिती असतं का? जशी प्रॅक्टिकल कंडिशन बदलेल तसं तुमच्या क्रायटेरिया चेंज होणार आहे. तसंच इथं त्यांनी सांगितलं की नो डिस्टॉर्शन, झिरो डिस्टॉर्शन असतं, पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही. ठीक आहे. आहे तिसरी कंडिशन. हा, आणि अजून याचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहे तर याच्यामध्ये गेन मात्र तुम्हाला हाय गेन मिळते, आउटपुट अपॉन इनपुट. तर याची गेन कशी मिळते तुम्हाला? हाय मिळते. आता ह्याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज एक आहे याचा की ह्याची इफिशियन्सी खूप कमी असते, फक्त 25% इफिशियन्सी असते, म्हणजे इफिशियन्सी जास्त नसते, पण ह्याच्यामध्ये डिस्टॉर्शन कमी असतं. आता मी परत रिवाइज करते. क्लास ए ऍम्प्लिफायर मध्ये क्यू पॉइंट तुमचा ऍक्टिव्ह रिजन मध्ये असला पाहिजे, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन म्हणजे हा ट्रान्झिस्टर तुमच्या 360 डिग्रीला कंडक्ट होतो, दुसरी कंडिशन. आणि याची डिस्टॉर्शन मात्र कसं असतं? निग्लिजिबल असतं, म्हणजे नाही जमा असतं, पण आपण ते नाही कन्सिडर नाही करू शकत, तर तुम्ही निग्लिजिबल शब्द वापरू शकता. आणि याचे डिसएडव्हान्टेजेस मात्र काय? याची इफिशियन्सी मात्र खूप कमी असते, फक्त 25% इफिशियन्सी असते. समजलं का? आणि ही डायग्राम कोणाला समजली नाहीये का सांगा मला. तर हे ज्या वेव्ह फॉर्म आहेत, ह्या करंट वेव्ह फॉर्म आहे. हा आय मॅक्स आहे, हा आय मिनिमम आहे, आणि हा तुमचा व्ही मॅक्स आहे, आणि हा व्ही मिनिमम आहे. आणि हे काय तुमचं इनपुट साइड आहे, म्हणजे ही इनपुट वेव्ह फॉर्म आहे. समजलं सगळ्यांना? तर डायग्राम काढताना कशी काढायची? तर आधी ही डायग्राम काढून घ्यायची, आणि मग ह्याचे प्रोजेक्शन घ्यायचं. हे प्रोजेक्शन कळतात ना तुम्हाला, तुम्ही ड्रॉइंग शिकलेला आहात मागच्या सेमला, त्याच्या मागच्या सेमला, पण ते विसरले नसतात असं मी समजते. तर इथं बघा याच्याचे प्रोजेक्शन घ्यायचे आणि डायग्राम. तर ही काढणं अपेक्षित आहे पेपरला, आणि 4 मार्काला हे. तर 4 मार्काला म्हणजे फक्त तुम्हाला असं विचारतात एक्सप्लेन क्लास ए. मग पहिलं लिहायचं की पहिली कंडिशन ही क्लास ए मध्ये काय असतं, क्यू पॉइंट कुठं असतो, आणि ते काय ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज जे काय आहेत ते सगळ्या, आणि प्लस ह्याची डायग्राम काढणं अपेक्षित आहे. जर 4 मार्काला विचारलं तर. आणि जर नाही विचारलं 4 मार्काला, 2 मार्काला विचारलं तर फक्त कंडिशन लिहायचा की कोण कुठं ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय असतं, किंवा काय जे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज असतील ते. तर मी थोडक्यात तुम्हाला अजून सांगू शकते. याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन सिम्पल आहे, नंतर डिस्टॉर्शन लेस आउटपुट आहे, आणि याचे ऍप्लिकेशन मात्र. आता हे बघा ऍप्लिकेशन, मी इच अँड एव्हरी ऍप्लिकेशन तुम्हाला काही एक्सप्लेन करू शकत नाही, आपल्या त्याच्यातच वेळ